तालियों में और चिल्लाने में बिल्कुल भी कंजूसी मत कीजिएगा। जोरदार जोरदार एंड जोरदार तालियों के साथ चिल्ला दो। अरे तालियों में कंजूसी जोरदार। हॅलो, सर्वप्रथम तर मी तुम्हाला काय सेलिब्रिटी वगैरे नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमचाच भाऊ आहे. तर सेलिब्रिटी वगैरे असं काही नाही, तुम्हीच मला मोठं केले, माझ्या समाजाने मला मोठं केले. तर सर्वप्रथम अस्पृश्य समाजात अस्मिता घडवणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महापुरुषांना विद्रोहीचा क्रांतिकारी सलाम, जय भीम. आणि विद्रोही म्हणजे सर्वप्रथम विद्रोही म्हणजे काय समजू द्या, विद्रोही म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करणारा सर्वात सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर आपण सर्वात पहिलं बाबासाहेबांच्या जयघोषानं माझ्या रॅपची सुरुवात करू. विश्व रत्न बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य अर्थात तज्ञ बोधिसत्वाच्या नियमांचे राजे युग पुरुष क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकट्याचा आवाज तुमच्यावर जास्त दिसतो, जरा बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जेव्हा एक सांगतो, जेव्हा स्टार्टिंगला समाजातल्या व्यवस्था वगैरे बघतो तेव्हा समाजातल्या काही गोष्टी करतात. लास्ट टाइम एक प्रकरण घडलं होतं अक्षय भालेराव प्रकरण घडताना सगळ्यात जवळून बघणारा हे मी आहे, कारण अक्षय भालेराव माझा क्लासमेट होता. अक्षय भालेरावला नंतर पब्लिकने त्याला बदनाम करण्याचे कार्य केले. अक्षय भालेराव गुन्हेगारी क्षेत्रातला होता, असा तसा. जेव्हा कोणत्याही आपल्या समाजावर अन्याय करत असेल तर कानाखाली दोन चमाटा मारणं आपल्या मित्रात होते. एक काल पुढे करायला कोणी मारलं, एक काल पुढे केलं तर दुसरं काल पुढे करायला आपण गांधीजीची अवलाद आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. तर अक्षय भालेरावला मी जवळून बघलेला आहे. आणि जेव्हा मग मी रॅप वगैरे टाकले राजकारणाबद्दल, नांदेडमधल्या मराठवाड्यामध्ये राजकारणाचं खूप दूषित वातावरण आहे, खरं सांगतो. तर असे मॅसेज येतात, तू भेट तुला उडून टाकतो, तू भेट तुला असं करतो, तू भेट. जेव्हा जाऊन त्यांच्या चौकामध्ये थांबतो, कोणाच्या गाडीत दम नसतो, खरं सांगतो. सागर झाला, सागर म्हणजे तोच शिर्डीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली, सागर शेजवळची हत्या करण्यात आली. सागर झाला, रोहित झाला, तोच जो युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होता, त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पडलं. मित्रांनो, आत्महत्या नसून सामाजिक हत्या होती. सागर झाला, रोहित झाला, अक्षय झाला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्यात आली, त्याची हत्या करण्यात आली. सागर झाला, रोहित झाला, अक्षय झाला आणि विराट जगताप प्रेम प्रकरण मधला पिंपरी चिंचवड पुणे मधला मरे परे आते ती पहाडी पहा पाठी यात्रा भरभर माझी यात्रा मैं जो भी कहूँगा सच कहूँगा, सच कहूँगा. बस झालं आता विद्रोही बोलणं, मी बोलत नाही, प्रत्येकाला सांगतो रे बाप. समाजातले दिसणारे सब थोडं बोलणं ठीक भाषणात बोलतात तमाम, पण आयुष्यात बोलून विद्रोही करणार हात. विकला स्वाभिमान आणि विकली आणि लाज, हे संतेच्या भोगांनी बसले ना आज. करून संतेला पिंटी केली येण्यात किती, दीड कमडीसाठी विकलेले करतात कमात. विषय दिल्लीचा पाऊल रचली एक शोधात, विद्रोहीला मारण्यासाठी कार्यकर्ते पडतील शोधात. हे माय बाप सोडून घुसले यांच्या चोगात, दिल्ली खूप दूर होईल भडवी दलित विरोधात. तुम्ही झाले भक्षक आणि आम्ही झालो भक्षक, विचार करा आमचा बाजूला ठेवा पक्ष. स्वप्नाची आमच्या तुम्हीच खोलून मारली, तुमचं डंग डंग म्हणत तुम्हा भेटणार नाही मोक्ष. या बाईकवर खाली बसले सारे गुन्हेगार, गरिबांना लुटून बांधले कोटींचे घर. गरिबीसाठी लढता लढता सारे श्रीमंत झाले, मला चांगलंच माहिती यांच्या बुडाचा अंधार. जंगली घडवणे याच्यासाठी कोण खेळ झाला, भारतात जातीवाद लोकशाहीमध्ये घोळ झाला. कुठं दगड फेक, कुठं नुसता जाळ पोळ झाला. जातीवाद म्हणजे इथं राष्ट्रीय खेळ झाला. कालाच्या उमय कहा सत्य पे प्रकाश, मेरी बातें लगती कड़वी इन्हें होती ना बर्दाश्त. एक जो क्रांति की बात जनता में करने वाले, नजारे सुन के मेरी बात होते कि मेरा सदा कबीर बोले तो है मैं समाज के हैवानी हाल. आज भी होते लागू कहीं बीत गए सब या साल, काडू भड़वे रंचरे या मर्दों के बेहाल. हरे पति प्रता भूखी पेड़े खाए छिया, गरीब मत भूके न यांना फुटत दिसत. जातीच्या दंगलीमध्ये यांचं गाठ नसतं, यांना गरीब
जात सांगतो साहेब समाजाचं काय मी काय ठेका घेतलाय का साहेब ठाण्यामध्ये जाऊ अरे चुकणारे भात खाऊ देश नाही मोठा मोठा वाटत जात धर्मबंध यांनी वाटून घेतले छत्रपती महामानव संत समतेच्या मातीमध्ये जातीवाद पेरला केला दिल्लीच्या तख्त राखणारा महाराष्ट्र क्रांती धर्मशाली पेटवल्या आणि त्यांचं नाव भावनी आणि दंगली पेटवल्या स्वतःच्या खानदानी वळणीला बांधल्या पिढ्या पिढ्या गरिबांच्या नाचवल्या खाली कॉपर्टी साठी इंटरव्ह्यू साठी गेलो युट्यूब वगैरे आयडी अरे बापरे केले शाळेला चांगला हिरा भेटला असं बोलबच्चन मला गेल्या मॅडमला केले ते असं तसं मग नंतर कळलं ठीक आहे तू डन 22,000 पेमेंट घे असं कर पेमेंटसाठी करायचं नव्हतं आईच्या अपेक्षा असतात पोरगं अजून अभिमान आहे रॅपचा पण रॅप म्हणजे एक बिझनेस माहीत नाही घरच्यांना इथं आलो चांगल्या गोष्टी झाल्या पण गेलो मग दुसऱ्या दिवशी कॉल आला हॅलो तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा आता डॉक्युमेंट्स मी सांगतो माझं सरनेम पाटील आहे सरनेम मराठवाड्या साईडला पाटील लिस्टमध्ये असतात तर सरनेम पाटील आहे गेल्यानंतर डॉक्युमेंट पडताळणीमध्ये आता डॉक्युमेंटमध्ये कास्ट सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे मला नाही शाळेचा आधार बदल तर कास्ट सर्टिफिकेट पाठवले 15 मिनिटांनी कॉल आला ठीक आहे येऊ नका झालं आमचं पहिलं हे आलेलं आहे आता हे म्हणजे सांगण्याचा उद्देश होता जात करून नोकरी दिली जाते जात करूनच नोकरी दिली जात नाही त्या गोष्टी आपण लक्षात आल्या पाहिजे बेरोजगारी सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर सगळ्याचं ग्रॅज्युएशन कोणाकोणाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन का केलेलं आहे माहिती आहे आपण आपलं ग्रॅज्युएशन याच्यासाठी असते मायबापाच्या नजरेमध्ये नोकरी लागली पाहिजे आणि नंतर कळते की ग्रॅज्युएशन करून काय फायदा झाला असता चायचा ठेला टाकला त्या गोष्टी तर बेरोजगारीचे सादर करतो बेरोजगारीचा ऐका कसे समाज आई सुद्धा आपल्याला तांदूळ नाही करत मी तिथलं निवार होणार समाज होतो सर्व गोष्टी ऐका लक्ष देऊन भाऊ आवाज वाढव लक्ष असू द्या शब्दाकडे अरे भाड्या 25 वर्षाचा मला घरात बसून खायला जरा कामाला जाय माझी आई आहे घरचे नाही तर समाज सुद्धा तुला नाव ठेवतात आता लग्न केले 4-5 आराम करा काही काम नाही धंदा नाही नुसतं किती दिवस माझ्या जीवावर खाणार खूप आहे रे तुझ्यावर पण मित्रांनो नाही लागणार तोपर्यंत माझ्या घरच्यात लवकर नाही याची माय जाती कामाला आणि ज्ञान देते आम्हाला काही वाटून द्या याला ओळखीला जेवण लक्ष असू द्या बेरोजगाराच्या वेता काय असू शकतात स्वतंत्र भारतला बेरोजगार स्वतंत्र भारतातला बेरोजगार कोणत्या पद्धतीने बोलतो आंबेडकर नाही असं लक्ष असू द्या आता विद्रोही बोलणार आता फक्त विद्रोही बोलणार करून भोंग वास्तवाला पोळी मी खोलणार आबाळाला हेपल्या मार्गाने येत नाही माझी बोले सत्य पायाखालची जमीन हालणार बस झालं आता फक्त विद्रोही बोलणार करून भोंग वास्तवाला पोळी मी खोलणार आबाळाला हेपल्या मार्गाने येत नाही माझी बोले सत्य पायाखालची जमीन हालणार नशाने कितने बेटे मेरे भेजे में सवाल कर बोलूंगा आज उनकी चाय का बफान शिक्षित यहाँ चुनते रहे रब की दीवार असल सपने बेटे बॉलीवुड के गवार शिक्षित के हाथ में नहीं नौकरी का पत्ता और अनपढ़ के खाब देश की चलाना है सत्ता जिंदगी हमारी जैसी लाचार सी हो गई ना नौकरी ना पेंशन और ना ही मिलता बंदा We don't need sex because women fuck us every day. मी आता झालो रॅपर होतो 12वीचा टॉपर या सिस्टमनी केला माझा खूप खोल वापर अनपढ गवार झाले देशाचे चालकांना आम्ही शिकलेले बघा झाले नोकर भरतीवाल्या पोरांचे फुटतात नोकर काही स्वतंत्र भारत की बनिया माफी के लिए मार्केटे ना के रोक पाई कोई फांसी गर्व से आवाज खोदे हमारा दिवासी मुझे आदिवासी समाजासाठी हात उचलत असतात या आदिवासी मुले निवासी भारताच्या मातीतले संघर्षाने पेटलं खेटलं न्याय हक्कासाठीच रे सप्तजन जमीन जंगल घेऊन कायम हातीच रे बाप निसर्गाचं आम्ही रक्षण करण्यासाठी बाप निसर्गाचं आमची माया धरतीची माती क्रांतीसाठी कायम तयार निर्भीड उघडी छाती निसर्गाचा बसा निसर्गाची पिढी
आधी मला नृत्यवाद्य बोलत संगीत दिली आनंदी चित्रकला भारताचे शूरवीर म्हणतात पुत्र मला ऊन वारा पाऊस कोण करतो हरित क्रांती मंगल नदी फेरी झाडे झाडे आणि हिरवगार डोंगर जल जमीन आणि इथलं घन दाट निबिड जगल कोण आदिवासी पशु प्राणी सगळे स्वार्थाच्या धर्मामध्ये येऊन परत देश घुसले आमच्या जमीन झुमले घरदार काही गुर्र लुटले बुलबुलाने प्राण दिले कर आदिवासी पेटून उठले नक्षलवादी करता घोषित आमच्यावरती खोटे टाकले अत्याचार वाढला आदिवासी जगण्यावरती कोरट्याची सत्ता आली भारताला लुटण्यापुरती अन्न वस्त्र निवारा हा आमचा निसर्गाच्या वरती आदिवासी पुत्राला धरती आई पात्र दूर काँग्रेसाची टोळी फिरती निसर्गाच्या अवती भवती जगण्याचा कर साले आमच्या जिंदगीला लावती बोलताना माझे हात पाय थर थर कापती आदिवासी समाज सुपान जगू शकत नव्हती तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणार समाजासाठी हात होती माँ के कोख से ही पैदा हुआ एक भी जो ही बंदा दुनिया आज कहती जिसको भगवान बिरसा मुंडा रग रग में क्रांति जिसके तन में बसी ज्वाला ज्वाला आदिवासी गरज उठे आमचा रखवाला से पत्थर जिंदगी की सच्चे इतिहास काला कैसे पट्टे अधिकार नसीब में ना पाठशाला अंग्रेजों की गोलियां जोहार करने लगी जब चलने लगे गद्दार नेताओं पे देखो जनता सारी रूठी है अरे ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है गरीबों के पेट में न दो वक्त की रोटी भूखा रह कर जिंदगी जिनकी सड़कों पर राती है जो लहू बहाकर मिली हमें कहीं वो आजादी है देखो उनके हालत न नेता कोई आजादी है जीते जी जो मर रही है वही गरीब आबादी है दर दर भटक कर गिरे हाथों पर वो छाले अब कैसे खाएंगे जनाब वो हाथों से निभाले उम्मीद देकर चले गए वो अच्छे दिन वाले न जाने कहाँ खो गए देश के नेता गांडू साले उनकी सड़कों पर ही जिंदगी और जान जाती है ना किसी को भी इन लोगों की याद आती है जमीन को बिस्तर बना के ये रोज सोती है ये दर्द भरी कहानी गरीबों की होती है ये काश जिंदगी में या खुदा ये भूख ही ना होती अजगर अधूरा खा हुई ये दो वक्त की रोटी कोरोना में जिम्मेदारी सबके बीच चली इंसानियत के नाम पे सब तस्वीर खींच ली ना जाने क्या बीतती है ऐसे अंजाम पर बस्तियां उखाड़ते हैं तरक्की के नाम पर अब छत नहीं है सर न रहने को है घर वो पहले से ही थे मोदी आत्मनिर्भर अरे कभी तो ये बस्ती अधिकारों से रहे आप तो उनके हाथ दिला दो भीख से पहले बुढ़ापा बचपन गुजर गई शुरुआत जवानी शुरुआत में ही खत्म गरीबों की कहानी बार बार ये कारोबार होगा अगर तो कहाँ से लाऊंगा जनाब सुफुलेश अहमदाबाद अम्बेडकर थैंक यू सो मच एक बार जोरदार तालियां बहुत सारा प्यार विद्रोही को तहे दिल से शुक्रिया था विद्रोही ऑल द वे फ्रॉम नांदेड़ से आप आए एक बुलाने पर आप आ गए तहे दिल से शुक्रिया था पूरे